आक्रमणकारियों की नजर लगती है। 16वीं सदी में पानीपत का युद्ध जीतकर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल चालू झाला छावा। तर गाईज आता वाजले जवळजवळ 1:45 आणि पूर्ण नगराची लाईट गेली आहे, बघू शकता लाईट गेली आहे, फक्त ती बिल्डिंगची लाईट आहे वेगळी आहे. सर्व झोपले नाहीत, सर्व आपापल्या घरात आहेत आणि आमच्या पोरांचं बघा काय चाललं आहे. प्रोजेक्टर लावून टी व्ही पिक्चर बघायचा सीन आहे. रात्री 1 वाजता मैदानात आपला 1 वाजायला आलं जवळजवळ. चला छावा लावते छावा. हां हे बघ ते असतात ना घरी लाईट गेली आहे बरं मैदानात घेऊन आलोय टीव्ही. स्वतःचा टीव्ही. हा काय झेंडू बाम टीव्हीला लावला झेंडू बाम. चेहरे नाही ना बोल. थिएटरला आलोय. पॉपकॉर्न वगैरे आणायला विसरलो तर घेऊन फक्त हॉटस्पॉट करा, ब्लूटूथ याला कनेक्ट कर. घरातली भाजी चपाती उरलेली ब्लूटूथ का नाही कनेक्ट होणार. ही पिकासो कसं कनेक्ट व्हिडिओ पाठवतो. आज रातभर मजा ना आहे. लाईट गेली आहे ना. थिएटर बघा. ओपन थिएटर. अजूनही बाहेर अजून तो घे काढ ना, ते कनेक्शन काढून टाक. पुढे जायला लागेल, आवाज नाही त्या पाठी. फायनली झालंय, फक्त साऊंडचा थोडा प्रॉब्लेम आहे ना, तर साऊंड आणतायत. और इस मंदिर को भारी आक्रमणकारियों की नजर लगती है। 16वीं सदी में पानीपत का युद्ध जीतकर दिल्ली के तख्त पर लहराया मुगल चालू झाला छावा. उस समय कई शासक और सल्तनतें खुद को जिंदा रखी. रात्री आता जवळजवळ 1:30 वाजला. भारतवर्ष में अगले 100 साल पब्लिक झोपली आहे. कोई और शासक मुगल सल्तनत को मात न दे पाया. जागा पकड़ा. 17वीं सदी में मुगलों का सबसे ताकतवर थिएटर बघा कुठून हाऊसफुल आहे इथपर्यंत. नाही येत रे मग. कसं वाटतंय ओपन थिएटर आमचं. नाही